नमस्कार मंडळी, आज आपण बनवूया खुसखुशीत पारंपरिक पदार्थ तिलोऱ्या। आजकाल मकर संक्रांतीत तिलोऱ्या हा पदार्थ विस्मरणात गेलेला आहे। चला तर वेळ न दवडता रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी एक वाटी गूळ चिरून घ्यायचा आहे। इथे एक लक्षात ठेवा, इथे आपल्याला गुळाचा पाक तयार करायचा नाही, तर गूळ हा फक्त पाण्यात विरघळून घ्यायचा आहे। गूळ मी एका टोपामध्ये काढला आहे। आता एक वाटी गुळासाठी पावणे एक वाटी पाणी घ्यायचे आहे। आता गॅस चालू करून गूळ हा पाण्यात विरघळून घेऊयात। मंद आचेवर गूळ पाण्यात फक्त विरघळून घ्यायचा आहे। तर पहा, 7 ते 8 मिनिटातच गूळ पाण्यात पूर्णपणे विरघळला आहे। इथे गॅस हा बंद करून घेऊयात। पाव वाटी बारीक तीळ घेतलेत, बिन पॉलिशचे तीळ घेतले आहेत। आता तीळ पण मंद आचेवर भाजून घ्यायचेत। तीळ पण साधारण 6 ते 7 मिनिटात भाजतात। भाजलेले तीळ थंड करायला बाजूला ठेवून देऊ। एका कढईत अर्धे भांडे गव्हाचे पीठ काढून घेतले। पीठ हे मंद आचेवर छान असे भाजायचे। वाटीने मोजले तर 2 वाट्या गव्हाचे पीठ आहे। पीठ सतत हलवत राहायचे, म्हणजे ते तळाशी करपणार नाही। पूर्वीच्या काळी आजी पणजी गहू भाजून मग त्यांना दळून आणून मग त्याचे पीठ करत असत, पण आज आपण डायरेक्ट पीठ तयार करून घेतोय, तिलोरी करतोय। चला, तुमच्याशी बोलता बोलता संपूर्ण पीठ भाजले। आता आपण जे तीळ भाजले ते संपूर्णपणे थंड करून घेऊत। तीळ मिक्सरच्या भांड्यात घालून ऑन ऑफ मोडवर फिरवून घेऊ। तीळ पहा, ऑन ऑफ मोडवर फिरवले तर काही तीळ अख्खेच राहिले। असेच तीळ आपल्याला हवे आहेत। मस्तच व्हिडिओत पाहता त्याप्रमाणे तीळ फिरवून घेतले। आता भाजून थंड केलेले पीठ मोठ्या भांड्यात काढून घ्यायचे। यात 1 चमचाभर तूप टाकले। तूप पिठाला चांगले चोळून घ्यायचे। पिठाचा मुटका बनला पाहिजे। आता नंतर पिठात बारीक केलेले तीळ टाकून घेतले। तीळ पिठात मिक्स करून घ्यायचे। यानंतर यात चमचाभर वेलची पावडर टाकली, चिमूटभर मीठ टाकले। सर्व जिन्नस पिठात मिक्स करून घ्यायचे। मस्तच। आता जे गुळाचे थंड केलेले पाणी आहे ना, ते पाणी गाळून पिठात मिक्स करायचे। सुरुवातीला चमच्याने पीठ मिक्स करायचे। आता लागेल असे पाणी, साधे पाणी वापरून पीठ भिजवायचे। इथे हातानेच पीठ मळायचे। कणिक चांगली तिंबवून मळून घ्यायची आहे। कणिक घट्टच मळायची आहे। बोटं सहज उमलतायत असंच पीठ मळून घ्यायचं आहे। मस्तच, परफेक्ट। कणिकेवर थोडंसं तेल टाकते, म्हणजे कणिक छान लाटता येईल। मळलेल्या कणिकेवर झाकण ठेवून घेते। 20 मिनिट कणिक अशीच मुरवत ठेवूयात। हे पहा, 20 मिनिटात कणिक चांगली मळून झालेली आहे। आता कणिकेतील एक गोळा काढून घेऊ। हा गोळा पोळपाटवर लाटून घेते। कणिकेची गोल पोळी करून घेऊ। पोळी जास्त जाड पण ठेवायची नाही किंवा अगदीच पातळही लाटायची नाही। हे पहा, पोळी लाटून झाली आहे। अशी वाटी घ्यायची आणि वाटीने गोल गोल पुऱ्या काढून घेऊ। एक पुरी हातात घेऊन दाखवते। हे पहा, पुरी खूप जाडही नाही किंवा पातळही नाही। मस्तच, परफेक्ट। आता सगळ्या पुऱ्या प्लेटवर काढून घेऊ। उरलेल्या पुऱ्या पण अशाच लाटून घेऊयात। बनवलेल्या तिलोऱ्या तेलामध्ये तळून घेऊ। तेल गरम झाले आहे, तिलोरी तळून घेऊ। एका वेळेस 1 ते 2 तिलोरी तेलात सोडायच्या। तेलात टम्म फुगतात। मस्त मंद आचेवर तिलोरी खुसखुशीत तळायच्या। मंद आचेवर तिलोरी आलटपालट करत तळून घेऊ। तिलोरी झाऱ्याने बाहेर काढायची। सगळे तेल निथळले जाते।
तेलात तिलोरी अगदी टम्म फुगली आहे. तेलातून तिलोरी बाहेर काढून घेऊ. अशाच प्रकारे उरलेल्या तिलोऱ्या पण तळून घेऊ. अशा पद्धतीने सगळ्या तिलोऱ्या इथे तळून झालेल्या आहेत. तिलोऱ्या किती टम्म फुगल्यात आहेत ते पहा. या मकर संक्रांतीला तुम्ही देखील हा पदार्थ बनवून पहा. आजी पणजीच्या काळातील रेसिपी आहे, विस्मरणात गेलेली रेसिपी आहे. तिलोऱ्या अगदी टम्म फुगून खुसखुशीत झालेल्या आहेत. इथे एक तिलोरी तोडून दाखवते, कशी झाली ते तुमच्या लक्षात येईल. तिलोरी हातावर घासली तरीही तेल लागत नाही हाताला. तिलोरी पहा, अजिबात तेलकट झालेली नाही. मस्त खुसखुशीत झालेल्या आहेत तिलोऱ्या. एक तिलोरी आता आतून तोडून दाखवते, कशी झाली ते पहा. वाव, मस्तच. कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.